2 दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्ष, आरपीआय आठवले गट आणि टीम ओमी कलानी यांच्या युतीची जाहीर घोषणा करण्यात आली होती। मात्र टीम ओमी कलानींना रिपब्लिकनच्या बालेकिल्ल्यातील जागांवर आपला अधिकार सांगितला आणि भाजपनं तो मान्य केल्यानं शेवटी आरपीआयनं भाजपबरोबरची युती तोडली आणि शिवसेनेबरोबर नवा घरोबा केला। आज शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे, खासदार श्रीकांत शिंदे आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, मामा गायकवाड यांनी शिवसेना आरपीआयच्या युतीची घोषणा केली। युती संदर्भात आता आम्ही एकत्र लढण्याचं हे मान्य केलं आहे। खास करून म्हणजे जनतेचा ज्या ज्या भागामध्ये आमचे कार्यकर्ते उभे राहणार आहेत, आम्ही जिथं तिथं तिकीटं देणार आहोत, त्या जनतेची इच्छा होती, त्या भागातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती। आम्ही जेव्हा ज्या ज्या भागातल्या कार्यकर्त्यांचं थोडं लोकमत जाणून घेतलं, त्यावेळी लोकांची इच्छा होती का ही युती शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं ही आता ह्या निवडणुकीची काळाची गरज आहे। उल्हासनगरचा विकास आणि उल्हासनगरच्या विकासासाठी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।